नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सुनेत्रा पवार यांनी आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहोत चौथ्या दिवशी हे पवार कुटुंबाला सांगितलं होतं. अर्थात शरद पवारांपर्यंत तो निरोप गेलेला होता अशी बातमी समोर आलेली आहे. आणि या क्षणाला जय पवार आणि पार्थ पवार यांच्याशी शरद पवार हे बारामतीमध्ये संवाद साधत आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी तत्पूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचं वाक्य वापरलेलं आहे. ते वाक्य म्हणजे की ही वेळ राजकीय निर्णय घेण्याची नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे जे संकट कोसळलेलं आहे तेव्हा परस्परांना धीर देण्याचं काम हे महत्त्वाचं आहे असं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यांविषयी त्यांनी भाष्य करायचं टाळलेलं आहे. एक मात्र त्यांनी केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं नाव घेण्याचा अधिकार नाही आणि एकत्रीकरण याविषयी संबंधी त्यांना बोलण्याचा अधिकार कसा असू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. एकंदरीत काय की अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीच्या बरोबर महायुतीमध्ये राज्यामध्ये सत्तेमध्ये राहण्याच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी आवर्जून निर्माण केल्या जात होत्या. जसं एकनाथ शिंदे यांची कोबडी ही मुडीत काढायची त्याप्रमाणे अजित पवार यांना देखील धडा शिकवायचा, त्यांना बाजूला करायचं याचे आडाखे आणि कृती केली जात होती. आणि ती खंत अजित पवारांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली होती आणि त्या संदर्भात त्यांच्या अनेक बैठका झाल्या. असं असलं तरी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचा एकत्रीकरणाला विरोध आहे हे अजित पवारांना माहिती होतं. आणि तसं त्यांनी खाजगीत नव्हे तर प्रसार माध्यमांना देखील सांगून टाकलं होतं की काही जणांचा विरोध आहे. त्यामुळं एकत्रीकरणाच्या बैठका या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या दरम्यान अनेकदा झालेल्या हे फार महत्वाचं आहे. आता शरद पवार यांना जर सुनेत्रा पवार यांनी कल्पना दिलेली होती तरी देखील त्यांनी मला तसं काही माहीत नाही, तसं काय ठरलेलं आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय म्हणून तो शपथविधी घ्यायचं ठरवलेलं असेल, त्याबद्दल मला काही माहिती नाही असं सांगितलं होतं. एकूणच आता शरद पवार यांनी गौतम अदानींच्या मार्फत मोदी शहांकडे जो निरोप पाठवलेला आहे आणि आता पुढे आगामी काळामध्ये तटकरे आणि इतर तिघे जण म्हणजे त्या चौकडीला बाजूला करून पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आलेलं आहे आणि त्याप्रमाणे शरद पवार यांनी आपला डाव मांडलेला आहे. त्या संदर्भात आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. हे बघा, प्रफुल्ल पटेल यांनी काल मोठ्या तावातावामध्ये काल पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं नाहीये. त्यांना ते तसं का सांगावं लागलं? खरं तर त्यांनी तशी त्या अर्थाने फिल्डिंग लावलेली. कुठे फिल्डिंग लावलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुंबईचे केंद्रीय मंत्री मुंबईत राहणारे पियुष गोयल असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं की मी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून सगळ्यांना संबोधित करतो, विश्वासात घेतो, विधिमंडळाची बैठक घेतो, त्याच्यामध्ये नेता निवड करतो, सुनेत्रा पवार यांना आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देऊ आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला पुढे काम करता येईल या दृष्टीने मी वाट मोकळी करतो असं सांगितलेलं. आणि मग आता मोठी आयती संधी चालून आलेली आहे. त्यामुळं मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पातळीवरच म्हणजे नाव सांगितलं जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं. प्रत्यक्षामध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं काय कशा प्रकारचं सख्य आहे हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळं आपण शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना चांगल्या प्रकारे ट्रोल करू
त्यांना बाजूला करायचं आणि केवळ सत्तेसाठी अजित पवार यांच्या निधनाचा लाभ घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ही बळकवायची आहे असं नॅरेटिव्ह करायचं, या दृष्टीने इथं सगळा डाव खेळला गेला. आणि मग शरद पवार आहेत ते शेवटी. मग शरद पवारांनी हे ताबडतोब ओळखलं. शरद पवारांकडे जी टीम आहे की जे ट्रोलिंग संदर्भात त्यांना सांगितलं जातं, अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय चाललेलं आहे या क्षणाला ते सांगितलं जातं. सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे पाठवल्या जात असतात, त्यांच्याशी सगळ्या नोट्स त्या वाचतात आणि मग प्रतिक्रिया देत असतात. हे महत्त्वाचं आहे. आणि शरद पवारांच्या दृष्टीने जर कोणती गोष्ट महत्त्वाची आहे तर ती राजकारण ही महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. आणि मग ते राजकीय डाव कसे खेळायचे, मग ते ज्या वेळेला सांगतात मी 58 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि मग कुठं काय होतं वगैरे, कसं काय केंद्रीय बजेट काय मांडलं जात आहे वगैरे वगैरे काय, याच्यापासून सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. मग आता जी घरामध्ये घडती बारामतीमध्ये घडलेली घटना आहे, अजित पवारांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार जे त्यांचे राजकीय विरोधक आहे त्यांचे डावपेच काय असू शकतात याचा अंदाज बांधणार नाहीत का? मग म्हणून त्यांनी प्रतिक्रिया ती दिली, ती फार महत्वाची आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय म्हणून तसं घेतला असेल, बाकी मला काय माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे त्यांनी काय केलं, पार्थ पवार यांच्याबरोबर 1.5 तास चर्चा केली आणि त्याच्यानंतर ते मुंबईला गेले. मुंबईला गौतम अदानींकडे त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलं आणि त्याच्यानंतर ते दिल्लीला न जाता ते पुण्याला आले आणि पुण्याला ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी फक्त हात जोडून म्हणजे एक निशब्द अशी प्रतिक्रिया दिली आणि ते बारामतीमध्ये दाखल झाले. मग बारामतीतून निघण्यापूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबाला धीर देणं, विश्वासात घेणं हे प्रथम कर्तव्य समजलं. त्याच्यानंतर अपघात जिथे झाला, जी काही त्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली आणि हे सगळं त्यांचं काम सुरू आहे. मग अजित पवारांचं स्मारक कशा प्रकारे उभारायचं आहे, विद्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून आम्ही सगळीजण चर्चा करू आणि त्याच्या संबंधी आम्ही निर्णय घेऊ, सगळे एकत्र बसून, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता काय झालेलं आहे, आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची मोठी अडचण झाली. ते आता प्रसार माध्यमांना सांगायला लागलेले की बघा ते कसं होतं, मग ते कशी प्राथमिकता होती. अगदी प्रफुल्ल पटेल यांनी काल ज्या पद्धतीने सांगितलं, काय सांगितलं त्यांनी, की हा निर्णय जो आहे शपथ घेण्याचा हा कुणाचा होता, आमचा नव्हता, तर तो होता सुनेत्रा पवार यांचा निर्णय होता. त्यांनी सांगितलं की 3 दिवसाचा दुखवटा आमच्याकडे पाळला जातो आणि म्हणून आम्ही चौथ्या दिवशी शपथ घेऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आणि मग पुढे घडलं म्हणजे एकूण काय की मी काही केलेलं नाही, मी काही डाव टाकलेला नाही, मी काही घाईघाईत निर्णय घेतलेला नाही, त्याच्यामुळे मला ट्रोल करू नका असं त्यांनी सांगून टाकलं. दुसरीकडे जसं सुरुवातीला सांगितलं की आता राष्ट्रीय अध्यक्षपद हे महत्वाचं आहे. मग आता त्या दृष्टीने आपण काय करायचं आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना अंडर एस्टिमेट करायचं आहे. त्यांची जी रेश वाढू शकते ती आधीच कमी करायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा नवीन पक्ष आहे, अजितदादा पवार यांनी उभा केलेला आणि त्याची रचना अशी अशी आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ते केलं. पण ते करत असताना ते अनेक गोष्टी विसरले की शरद पवार ते म्हणजे ते कायद्याचा अभ्यास करतील. ज्या वेळेला बघा निवडणूक आयोगाने सांगितलं की बहुमत आणि सगळ्यांचा पाठिंबा हे लक्षात घेऊन आम्ही निर्णय काय देत आहोत की अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी हे नाव त्यांचं आहे आणि घड्याळ हे चिन्ह त्यांचं आहे. हे निर्णय कोणी दिला, निवडणूक आयोगाने दिला. मग या निवडणूक आयोगाला विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणत्याही वकिलाला तिथं पाठवलं नाही, कुठल्याही नेत्याला तिथं पाठवलं नाही, तर ते स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गेले होते, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या, हे लक्षात घ्या. आणि मग तिथं त्यांनी ते अर्ज केले. इतकंच नाही, पुढे चालून त्यांनी काही अर्ज केले, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं की जर तुम्ही संस्थापक अध्यक्ष
सोडून जर काही करायला पाहताय, मग संस्थापक अध्यक्षाचा फोटो वापरू नका, नंबर एक. नंबर दोन, तुम्ही जे घड्याळ चिन्ह वापरताय ते न्यायालयाच्या निवडाच्या अधीन आहे. मग तसं डिस्क्लेमर तुम्ही दिला पाहिजे आणि तो ठळकपणे दिला पाहिजे. अशा पद्धतीने तो हेच लागलेला आहे. मग प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय देऊ शकतो? म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आहे वगैरे, पक्षाची घटना आहे. उद्या कुणी लोकप्रतिनिधी येतील आणि पक्ष आमचाच आहे असं म्हणून हायजॅक करतील, तर ते कसं शक्य होणार आहे? मग याचा विचार प्रफुल्ल तटकरे आणि सुनील तटकरे करणं हे यांच्या पायरीची गोष्ट आहे. मग त्यामुळं आता तो निर्णय येण्यामध्ये, मग ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवारांनी अतिशय शांत डोक्याने सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना विश्वासात घेतलेला. आणि इतकंच नाही, अलीकडच्या काळामध्ये जसं काल आपण बोललेलो आहोत, पार्थ पवार मुंगवा प्रकरण वगैरे याच्यामध्ये शरद पवारांनी त्यावेळेला सुप्रिया सुळे यांना सूचकपूर्वक बोलायला सांगितलं होतं की बघा, पार्थ याच्यामध्ये असेल आणि त्यांनी असं काही केलं असेल जाणतेपणाने असं अजिबात वाटत नाही. हे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग आता दुसरी बाजू, राष्ट्रवादी काँग्रेस, अर्थमंत्रीपद. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या संदर्भात अनेक अधिकार आपल्याकडे घेतले, त्याप्रमाणे अर्थ खात्याचे देखील अधिकार आपल्याकडं. मग प्रवीण परदेशी हे जे आय एस मित्रा संघटना, मित्राची संस्था स्थापन केलेली नीती आयोगाच्या धर्तीवर, त्याचे जे कार्यकारी अधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रवीण परदेशी यांना आर्थिक सल्लागार म्हणून नेमलं. तर ते अजित पवारांना त्या, की बुवा तुम्ही अर्थमंत्री म्हणून जे काही निधीच्या संदर्भात सगळे निर्णय घेता, तर आता सल्लागार म्हणतील तसे निर्णय घ्यायचे आहेत हे आवर्जून सांगितलं. आणि जे अजितदादा पवार ज्यांचा अर्थ खात्यावर अगदी त्यांनी हक्काने ते मागून घेतलं की मी, माझा अभ्यास आणि आम्हाला ते पाहिजेत, आम्हाला गृहमंत्री पद नको आहे, आम्हाला महसूल मंत्री पद नको आहे, आम्हाला दुसरं कोणतं पद नको आहे, आम्हाला अर्थ खातं द्या. आणि मग ते अर्थ खातं त्यांनी घेतलेलं. मग ते जे बोलण्याचं म्हणजे पोटात एक ओठात एक असा अजिबात संबंध नाही. मग लाडक्या बहिणीचा बोजा येतोय, अमुक येतोय, तमुक येतोय, हे मग पैशाचं सोंग काही आणता येत नाही वगैरे, ते असं स्पष्टपणे बोलले. आर्थिक शिस्त कशी आणली पाहिजेत वगैरे. म्हणजे एकूण ज्या वेळेला महाराष्ट्रावर 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, अशा परिस्थितीमध्ये एक जबाबदार अर्थमंत्री म्हणून अजित पवार बोलत होते. आणि जे देवेंद्र फडणवीस यांना नको होतं, की जे काही आहे अर्थकारण आणि मुख्य जे प्रश्न आहे सरकारचा, महायुती सरकारचा, तो जर आमचा म्हणजे नॅचरल पार्टनर नाही, आमचा स्ट्रॅटेजिकल पार्टनर, राजकीय भागीदार जर करत असेल, मग आमचं काय राहणार? मग त्या दृष्टीने अजित पवार यांना कसं आहे, त्यांना त्यांचे अधिकार संकुचित केले पाहिजेत. आणि दुसरीकडे काय झालेलं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिल्यापासून अजित पवारांना का सोबत घेतलं हा टाकलेला प्रश्न. मग आता वेळ आलेली आहे. आणि आपले 86 मतभेद किती असले तरी ते म्हणालेले आहेत की आता स्वबळावर लढायचं आहे, 2029च्या निवडणुका, त्याच्यामुळे कुबड्यांची गरज नाही, बैसाखी की हमें जरूरत नाही आहे वगैरे असं ते बोललेले आहेत. मग आता बैसाखींचा कार्यक्रम करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आणि मग हे सगळं ज्या वेळेला अजित पवार यांच्या सगळं लक्षात आलं आणि लक्षात येत गेलं, परंतु बोलता येत नव्हतं काही. आता जसा फटकळ स्वभाव आहे, त्यांनी ते कुठं बोलावं, की सत्तेमध्ये राहून काम करायचं ही त्यांचा खाक्यात, त्याच्यामुळे त्यांनी काही काही गोष्टी अनेकदा सबुरीने घेतल्या. परंतु जो आतून जे काटे टोचले जात होते, ती वेदना जी आहे ती त्यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली. आणि मग ज्या कारणासाठी आईसच्या भीतीने, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट या सगळ्या भीतीने हे सगळे जे नेते गेलेले तिकडे, मग ते त्यांना पाठवलं का, त्यांना वाचवलं का, काय हे सगळं आहे. आणि बघा, अनेक महाराष्ट्रामध्ये आजही बोललं जातं, तेव्हाही बोललं जात होतं. जसं 2019 मध्ये अजित पवार हे ताबडतोब तिकडं गेले, सरकार बनवलं, लाचलुचपत खात्याची लगेच ना हरकत त्या घोटाळ्याच्या संदर्भात नोट निघाली, हे सगळा क्रम लक्षात घ्या. आणि मग त्याच्यामध्ये शरद पवारच आहेत असं देखील बोललं गेलं. म्हणजे जसं प्रकाश आंबेडकर म्हटलेले आहेत की या काका पुतण्यांनी भाजप, भारतीय जनता पार्टीलाच वेड्यात काढलेलं आहे. आता सगळे संदर्भ बदललेले आहेत.
मग जसं राजकारण मड्यावरचं टाळू लोणी खाण्याचं जे काही राजकारण शिजवलं गेलं, ते वरवरचं राजकारण, वरवरचे सगळे डाव वगैरे खेळायचे आणि आपल्याला तात्पुरता आनंद मिळवायचा. परंतु तो मिळवत असताना हा विचार करायचा नाही की नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे जे काही मित्र आहेत, गौतम अदानी, ते विचार करू शकतात की दिल्लीमध्ये 8 खासदारांची गरज आहे. ती गरज लक्षात घ्यायची नाही का? ती घेतलीच गेली नाही. आणि मग हे जे एकत्रीकरणाची जी काही चर्चा आहे की अजित पवारांना सत्तेमधून बाहेर म्हणजे येऊ द्यायचं नाही, त्याच्यानंतर त्यांना तिथंच ठेवायचं, त्याच्यानंतर आपण दिल्लीमध्ये हे करायचंय, आणि मग ते विलिनीकरण किंवा एकत्रीकरण जे काही शब्द वापरायचा तो वापरा. परंतु ठरलेलं होतं, जसं दैनिक लोकमतने एक बातमी दिलेली आहे की विलिनीकरणाचा जो फॉर्म्युला, की एक मंत्रिपद केंद्रामध्ये आणि 3 मंत्रिपद महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री, असं ठरलं होतं. आणि मग याची कुणकुण ज्या वेळेला तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे यांना लागली की आपला कार्यक्रम काही होणार नाही, जयंत पाटील भाजपमध्ये येणार, अमुक होणार, तमुक होणार, किती बातम्या आलेल्या आहेत ते बघा. आणि त्या वेळेला जयंत पाटील बारामतीमध्ये किंवा अजित पवारांबरोबर त्यांच्या घरी चर्चा करत आहेत. हे सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही अंतर्गत फूट जी पडलेली आहे, म्हणजे बघा, आम्ही सगळं सोडून आम्ही तुमच्या बरोबर आलो अजितदादा, तरी देखील तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी जुळून घेताय, त्यांना सत्तेमध्ये वाटा देताय, हे काही आम्हाला पटत नाही, वगैरे वगैरे, ते सगळं झालेलं. आणि मग ज्या वेळेला शरद पवार आज असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार नाही, ते का म्हणतात ते? की तुम्हीच 2023, जुलै 2023 मध्ये केलेलं आहे, तुम्हीच निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे, तुम्हीच सगळं केलेलं आहे. आणि असं असताना आता तुम्ही म्हणताय की दोन्ही राष्ट्रवादींनी माझ्याबरोबर चर्चा करायला पाहिजे. मग शरद पवारांविषयी तुम्ही बोलताय, अमुक बोलताय, हे बोलणं योग्य नाही. आणि कोणत्या अधिकारात बोलताय, असं शरद पवारांनी विचारलेलं आहे. एकूण काय, एकूण निष्कर्ष असा आहे की अदानींच्या मार्फत मोदी शहांना पाठवलेला निरोप, त्याच्यानंतर अमित शहांनी पियुष गोयल यांना झापलेलं आहे की तुम्हाला कोणी सांगितलं की ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते, असं तुम्ही का बोललात ते प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी, हे झापलेलं, ही आलेली बातमी, हे सगळे जर डॉट आपण जोडले तर त्याच्यातून एक निष्कर्ष निघतो की घाई न करता, वरवरचं राजकारण न करता, पक्षाच्या भल्याचं, आणि जो मोडलेला पक्ष आहे तो जोडायचा, जसं अजित पवार हयात असतानाच जे ठरलं होतं, ते आता त्यांच्या नंतर देखील करायचं आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या कुटुंबाला विश्वासात घ्यायचं आहे आणि मग पाऊल उचलायचं आहे, हे पक्क शरद पवारांनी ठरवलेलं दिसतंय. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.